सकाळपासून डोकं दुखत होतं त्यामुळे व्हिडिओ काय बनवायचा झालाच नाही. तर संध्याकाळच्या वेळेला ना लवकर स्वयंपाकाला घातलेलं. तर इथं चवळीची भाजी बनवायची होती म्हणून 2-3 तास अगोदरच पाण्यात टाकलेली. कुकरमध्ये तेल गरम केले, जिरं मोहरीचा तडका टाकला, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणची पेस्ट लाल होईपर्यंत परतून घेतली. त्याच्यानंतर टॅमॅटो, मसाले टाकलेत, लाल तिखट, धनिया पावडर, हळद, वाटलेलं काळं वाटण टाकायचं, कस्तुरी मेथी टाकली, कोथिंबीर नव्हती त्यामुळं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. थोडं पाणी टाकून तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घेतला. त्याच्यानंतर भिजलेली चवळी टाकायची, वरतून थोडं गरम पाणी टाकलं, नमक टाकायचं, किचन किंग मसाला टाकला आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन उकळी आल्यानंतर ना ढक्कन लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या. एकदम छान अशी भाजी झालेली. साईडला ना डोकं दुखत होतं त्यामुळे चहा पण ठेवलेला. चहा घेतल्यानंतर ना मार्केटमध्ये जायचं होतं मला, दूध आणि भाजी आणायची होती. तर भाजी आणि दूध घेऊन येताना ना तनिष बघा रात्र झाली तरीसुद्धा एकनं घराकडे यायचं नाव काढत नाही. कुत्र्याबरोबर कसं खेळणं चाललेलं. तिथंच एकनं भेळचा गाडा आलेला तर त्याला भेळ खायची होती. तर घरी आल्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं. तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब